त्यांनी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता तेव्हा, कारण माझ्या सासरी वगैरे हे कधी करत नाही, सो त्यांना माहित नव्हतं. खूप वर्षांनी है ना, वर्ष झाले. आज छकोल्या खाल्ल्या, उद्या सोनूला बनवून खाल. मला एक किस्सा आठवला राजेशचा, की माझी एक फ्रेंड आहे शुभांगी, तिला पण मी हा किस्सा सांगितलेला, ती पण एवढी हसली होती तेव्हा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज होता संडे आणि आज एकादशीचा उपवास सोडायचा होता आम्हाला. तर सकाळी पटकन उठून मी आंघोळ वगैरे केली. म्हटलं चला नैवेद्य बनवायचा आहे तर पटकन सुरुवात करूया स्वयंपाकाला म्हणून. एकीकडे कुकर लावला होता डाळ राईसचा, एकीकडे चहा पण ठेवला आणि चहा होईपर्यंत म्हटलं कणिक भिजवून घ्यावी, मग तेच माझं इकडे चालू आहे. राजेशची पण आंघोळ वगैरे झाली होती, त्रिशा तिचं आवरत होती आणि आज उपवास सोडायचा होता म्हटल्यावर ब्रेकफास्ट वगैरे हे काय मी केलं नव्हतं, फक्त चहा घेतला होता आणि म्हटलं लवकर स्वयंपाक वगैरे बनवून डायरेक्ट जेवणच करूया. तर माझा स्वयंपाक बनवून तयार आहे आणि राजेश आज नैवेद्यासाठी शिरा बनवणार आहे. तर मी मला पहिले स्वयंपाक काय बनवला आहे ते दाखवते. कुरडई पापड हे असे थोडेसे तळून घेतले, काही खाणं होत नाही. वरण, इकडे आहे भात, त्यात आहे छोलेची भाजी, इकडे आहे पोळ्या आणि आता राजेश इकडे शिरा बनवणार आहे. राजेश शिरा एकदम छान बनवतात, म्हणजे माझ्या मते पहिले फक्त शिराच बनवायचे नाव तुम्ही, ते फिश फ्राय, ऑमलेट, भुर्जी आता ॲड झालं आहे माझं त्या पण इकडे आल्यापासून, आता 1-2 वर्षात ना. नाही तर पहिले फक्त शिरा बनवायचे राजेश, त्यांना हे ऑमलेट, भुर्जी, फिश फ्राय वगैरे हे नव्हतं जमत, ते फक्त शिरा बनवायचे, पण बऱ्याच वेळा बनवायचे पहिले. आणि तेव्हा काही ह्या बाकी गोष्टी येत नव्हत्या, बट नंतर ते यूट्यूब रेसिपी हे वाढत गेलं, मग ते रेसिपी एक एक दिसली का मग ते ट्राय करायला लागले. शिरा एकदम मस्त बनवायचे. तर आज म्हटलं जरा नैवेद्य आहे दाखवायचा, कालचा उपवास सोडवायचा आहे एकादशीचा, तर म्हटलं चला आज शिरा बनवूया. मग आज राजेश शिरा बनवत आहे. खूप वर्षांनी है ना, खूप वर्ष झाले. जसं तुम्ही ते भुर्जी, ऑमलेट, फिश वगैरे शिकले ना, तसं ते शिरा मागे पडत गेला. हे असे रेसिपी करायला लागले. गोड खाणं कमी केलं ना आपण. हां, गोड पण कमी खातो म्हणा. आज नैवेद्य म्हणून नाही तर आपण गोड खात नाही ना. हां, गोड खात पण नाही म्हणा. आता तुपामध्ये भाजून घेता येत ते रवा. दुसरा चमचा देऊ का? ठीक आहे तुम्हाला. हा दूध गरम व्हायला ठेवलं आहे मी इकडे, तिकडे फक्त उडू नका देऊ काय. ते उडेल पण नंतर. मग इकडे शिफ्ट करू का ते? आता लगेच नाही उडणार. हां, मग ते कढई पण गरम आहे ना, मी पापड तळले तर. कढई थोडी मोठी झाली कारण दुसऱ्या दोन्ही कढई बिझी होत्या, त्याच्यात काही ना काही आहे म्हणून घ्यावे लागले. तर आता भाजून झाला रवा तुपामध्ये मस्त आणि साखर घातली. हळू मोठा झाला माझा खराब. ॲक्च्युली वेलची पाहिजे होती त्यांना, पण वेलचीच संपली आहे. कुठून बारीक करून टाकतात, पण आता ती नाही. वेलची संपली. आणि त्या दिवशी डीमार्टला भेटलीच नाही, शोधली होती मी पण, त्रिशाला पण सांगितली होती, पण बघत होती वेलचीच नव्हती. पुसून झालं नैवेद्याचं ताट. व्हेरी गुड. ठेवते तेच नैवेद्य हे का दाखवायच्या वेळेस मागेल. आता दूध ॲड करतायत, ते पूर्ण दुधात बनवतात, पाणी नाही ॲड करत. आहे मागे होते थोडं अजून लागेल दूध. अरे यार, ह्यांच्या हाईट नाही, चिमणीचं सेन्सर नेहमी बंद होतं, नाही तर जास्त होतं. दूध टाकू पुन्हा, थोडंसं दूध टाकलं आहे आम्ही. आता शिजू द्यायचं आहे. तो किती वेळ ठेवणार आहे? आटेपर्यंत, दूध आटेपर्यंत. ड्रायफ्रूट्स नाही घालत ते, कारण आम्हाला प्लेनच आवडतो. ड्रायफ्रूट्स वगैरे घालून असा शिरा नाही आवडत. वेलची फक्त त्यांना लागते आणि असेल ती वेलची सांगते. बारीक पूड डन.
असा झटपट होणारा शिरा आहे हा राजेशच्या पद्धतीचा. आता काय नाहीच आहे. चलो आता आम्ही नैवेद्य दाखवून घेतो आणि मग जेवायला बसतो. तर नैवेद्याचं ताट मी इथे बनवून घेतलं होतं आणि नैवेद्यामध्ये होतं छोलेची भाजी, पोळी, वरण भात, शिरा, कुरडई, पापड असं मी आज उपवास सोडण्यासाठी हे मेनू बनवून घेतले होते. आणि हे जे नैवेद्याचं ताट आहे ते मी मागे एका ब्लॉगमध्ये दाखवलं पण होतं की मी हे नाशिकला घेतलेलं आहे आणि हे एकाच ठिकाणाहून नाही घेतलं, असं 2-3 शॉप्समधून घेतलं. पूर्ण सेट नव्हता हा. मला जसं जसं आवडेल तशा ठिकाणहून मी ताट वेगळं, ग्लास वेगळा, वाट्या वेगळ्या ठिकाणहून आणि चमचा असं सगळं वेगवेगळ्या ठिकाणहून घेतलं होतं. आणि आज पहिल्यांदाच ॲक्च्युली ते यूज करायला काढलं होतं. तर मस्त असा नैवेद्य दाखवून घेतला, छान अशी पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही तिघं पण मस्त जेवायला बसलो होतो. तर दुपारी आमचं छान जेवण झालं. त्यानंतर मी तर काय आराम नाही केला, त्रिशाने पण नाही केला. त्रिशाला भरपूर होमवर्क दिलेला होता, सो ते आज सकाळपासून होमवर्क करायला बसलेली होती. दुपारी पण तिने होमवर्क वगैरे केला. राजेशने आराम केला. मी जस्ट छोटी मोठी काही कामं होती ती केली. आता संध्याकाळचे 6:30 पावणे 7 होत आले आहे आणि चहा वगैरे घेतला, दिवा वगैरे लावून झाला माझा आणि थोडंसं काम आहे बाहेर. तर आता आम्ही बाहेर चाललो आहे. चला आता काय काम आहे काय नाही हे मी तुम्हाला काम जर झालं तर सांगेल, नाही तर बघूया कसं होतं ते. चला आता आम्ही निघतोय. राजेश ऑलरेडी खालीच आहेत, मी आणि त्रिशा आता निघतोय. चलो. तर काल आम्ही बाहेर गेल्यानंतर जी कामं होती ते करण्यात बराच वेळ गेला. त्यानंतर घरी येऊन स्वयंपाक वगैरे करणं ह्यामध्ये भरपूर लेट झालं होतं, तर मी शूट काहीच घेतलं नव्हतं. तर हे आहे नेक्स्ट डे मॉर्निंगचं, जे की मी स्वयंपाकाला लागले होते. राजेश आज ऑफिसला लेट जाणार होते कारण काही कामं होती म्हणून. मग त्रिशाला मी टिफिन दिला होता आणि नंतर आमच्या दोघांसाठी इथे मस्त अशी भरले वांगीची भाजी मी करून घेत होते. ही एक मी आत्ता सध्याच एक रेसिपी बघितली होती. म्हटलं चला आज आहे वेळ, घाई नाही आहे तितकी, राजेश दुपारी जाणार आहेत तर म्हणून मग मी ही भाजी करायला घेतली होती. आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे. शेंगदाणे, अद्रक, लसूण, जे आपले घरगुती मसाले असतात, लाल तिखट मसाला, अद्रक, हे सगळं घालून याची पेस्ट केली. नंतर कच्च्या कांद्यामध्ये ते सगळं वाटण मी मिक्स करून घेतलं आणि वांग्यांमध्ये भरून, मीठ वगैरे हे सगळं वांग्यांमध्ये भरून आणि मग छान अशी फोडणी दिली होती. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं इथे ताट रेडी आहे. वांग्याची भाजी, ताक आणि पोळी असं मी राजेशना जेवायला दिलं होतं. एकीकडे गरम गरम तूप लावून पोळ्या करत होते आणि एकीकडे त्यांना जेवायला दिलं होतं. गरम गरम पोळ्या केल्या की जेवण प्रत्येकालाच हे 2 घास जास्त जातं, तर म्हटलं चला आज आणायचे, राजेश दुपारच्या वेळी घरी आहेच तर गरम गरम पोळ्या देऊया म्हणून मी त्यांना एकीकडे जेवायला वाढून गरम गरम पोळ्या देत होते. तर जस्ट माझ्या घरातलं सगळं आवरून झालं, आंघोळ झाली, जेवण झालं. राजेश ऑफिसला गेले. आज त्यांना थोडं काम होतं, म्हणजे आम्हालाच थोडं काम होतं, सो ते लेट गेलेले ऑफिसला. तर आता म्हटलं की जसं तुम्हाला माहिती आहे संडेला भाजीपाला आणला जातो, तर मला मंडेला तेच काम असतं. जे पण काही भाजीपाला आणला आहे तो सगळा निवडून वगैरे ठेवणं किंवा मग लसूण वगैरे सोलून ठेवणं, जेणेकरून 1-2-3 दिवसाचं तरी माझं काम सोपं होईल. तर म्हटलं चला आता ते सगळं करून घेऊया. आता मी सगळा भाजीपाला वगैरे बघते. तसं यावेळी राजेशने फार असं काही निवडण्याचं आणलंच नाही आहे, फळभाज्याच जास्त आणल्या गेल्या. निवडण्यासाठी फक्त मिरच्याच असतील मी तर म्हणते. मग लसूण वगैरे ठेवणं वगैरे आणि तो व्यवस्थित सॉर्ट करून डब्यांमध्ये ठेवणं हे आता काम आहे. कारण संडेला आणलं की ते फक्त आहे तसं फ्रीजमध्ये ठेवलं जातं, प्रॉपर असं डब्यांमध्ये वगैरे सॉर्ट करून वगैरे असं काही ठेवलं नाही जात. तर आता म्हटलं चला ते काम करून घेऊया. तर एखादा मूव्ही लावते किंवा मग सिरीज वगैरे लावता लावता ते काम माझं पटापट होऊन जाईल. अजून त्रिशाला यायला 1 तास आहे, तर तोपर्यंत मी हे करून घेते. त्रिशा आली आणि पाऊस नसला तर मला काही 1-2 गोष्टी खरेदी करायला पण जायचं आहे तिच्यासोबत, जे तिला घेऊन जाईल. तर बघूया आता कसं होतं आहे. आत्ता तर पाऊस खूप येतो आहे, बघूया होप्सो तोपर्यंत पाऊस थांबेल. चला आता मी सगळं भाजीपाला वगैरे निवडून घेते. तर जस्ट माझं सगळं भाजीपाल्याचं वगैरे आवरून झालं, म्हणजे
सॉर्ट आउट करून झालं. त्रिशा इतक्याच स्कूलमधून आली, जस्ट मी तिला खालून घेऊन आली आणि ती यायच्या जस्ट थोडा वेळ आधी मी फ्रुट्स कट केले होते की ती आली की लगेच तिला देता येईल म्हणून. आता मी तुम्हाला दाखवते भाजीपाला कसा सॉर्ट करून ठेवला आहे ते. त्रिशासाठी इथे हे ड्रॅगन फ्रुट्स कट करून ठेवलेत. इकडे लसूण सोलून ठेवला, कढीपत्ता आणि भेंडी अशी डब्यामध्ये मस्त अरेंज करून ठेवली आहे. धुवून नाही ठेवत मी, कारण 2-3 वेळा माझा असा अनुभव आला की धुवून जर ठेवली, धुवून सुकवून जरी ठेवली तरी ती काळी पडते लवकरच. जर लगेच केली नाही 1-2 दिवसात तर ती काळी पडते, म्हणून मी तशीच ठेवते आणि मग जेव्हा ती करायची असेल त्याच्या आधी धुवून ठेवते. सो अशी मी इथे डब्यात अरेंज करून ठेवले. निवडायला असं फार काही भाजीपाला नव्हता, कारण पालेभाज्या खूप ओलसर होत्या राजेश बोलले, त्यामुळे नाही आणल्या. फळभाज्याच जरा जास्त आणल्या गेल्या तर असं इथे मी त्या अरेंज करून ठेवलेल्या आहेत. वांगं एकच राहिलं आहे, कारण मग अशीच वांग्याची भाजी केली, सो एक वांगं आणि असं इथे भाज्या अरेंज करून घेतल्या आहे. आता मी हे सगळं मस्त फ्रीजमध्ये ठेवून देते. एक पेरू पण कापते, मग त्रिशा ड्रॅगन फ्रुट्स खाईल आणि पेरू पण खाईल, मी फक्त पेरू खाईल. तर चला आता तिला स्नॅक्स देऊन घेते. आणि दोघींसाठी मी फ्रूट्स कट करून घेतले होते त्रिशासोबत. मला कधी मूड झाला तर मी पण छोटं मोठं स्नॅक्स ती आल्यावर खात असते, तर तसंच आज म्हटलं चला फ्रूट्स खाऊया. आणि एकदा मग स्कूलमधून आल्यावर थोडासा मूड फ्रेश होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, जसं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की थोडा वेळ त्रिशा TV बघते. आणि आजकाल ती हे यूट्यूबवर ज्या स्टोरीज असतात ॲनिमेटेड, गणपतीची म्हणा किंवा शंकराची म्हणा, अशा वेगवेगळ्या ज्या ॲनिमेटेड कार्टून ॲनिमेटेड अशा स्टोरीज असतात त्या बघायचं तिला सध्या खूपच वेळ लागला आहे. तर तेच तिने इथे हे लावलं होतं आणि तिच्यासोबत मी पण थोडा वेळ ते बघितलं. थोडंसं माइंड पण रिलॅक्स होतं आणि फ्रेश वाटायला लागतं. सो तेच आता आम्ही दोघी इथे मस्त TV बघून घेत आहे. तर संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजत आले आहे. मी मस्त संध्याकाळी चहा वगैरे घेतला, त्रिशाला दूध दिलं आणि दिवा वगैरे लावून झाला माझा आणि म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं. बाहेर भरपूर पाऊस पडत आहे, त्यामुळे मला ज्या कामासाठी बाहेर जायचं होतं ते तर काही जाता नाही आलं, कारण कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस 5 मिनिट पण थांबलेला नाहीये. कमी जास्त होतोय पण पूर्ण बंद असा बिलकुल पण होत नाहीये, त्यामुळे काही जाता नाही आलं. आता बघू, राजेश आल्यावर जर झालं पॉसिबल लवकर जेवण वगैरे झाल्यावर जाता आलं तर जाऊ, नाही तर मी आता लागली आहे स्वयंपाकाला. आणि स्वयंपाकाला आज माझा एकदम आवडीचा असा पदार्थ बनवणार आहे, जो आमच्याकडे वर्षानुवर्ष होत नाही. न होण्याचं कारण एवढंच आहे की राजेशना आवडत नाही आणि त्रिशाला पण काय आजचं जसं आवडत नाही, म्हणून मग एकटीसाठी काय बनवायचं म्हणून माझं पण करणं होत नाही. कधी मम्मीकडे गेली, तिने बनवलं तरच होतं, नाही तर माझ्या सासरी पण नाही होत हा पदार्थ. ते आहे मी बनवत आहे वरण चकोल्या. तर माहित नाही किती जणांना हा पदार्थ माहिती असेल, पण काहींना माहिती असेल, काहींना नसेलही माहिती, किंवा ह्याला वेगवेगळी नावं पण आहे. डाळ ढोकळी पण म्हणता, चिकोल्या पण म्हणता, आमच्याकडे वरण चकोल्या असं म्हणता. आणि झालं का ॲक्च्युली आज बनवायचं, काल मी जो नैवेद्य बनवला होता सगळा उपवास सोडायचा म्हणून, तो डाळ राईस पण केला होता आणि वरण उरलं होतं. आणि संध्याकाळी मला काय ती भाजीपोळी खाण्याची इच्छा नव्हती आणि वरण उरलं होतं. राजेशना आणि त्रिशाला ती छोलेची भाजी खूप जास्त आवडते, सो ते दोघं ती छोलेची भाजी पोळी खाणार होते आणि वरण बऱ्यापैकी उरलं होतं, तर मग राईस लावणार होते मी. मग माझ्या लक्षात आलं की आपण आहेच वरण रेडी, तर एक पोळी बनवू आणि वरण चकुल्या बनवून टाकू, म्हणून काल मी ते बनवलं. आणि काल त्रिशाने पण मागितलं, तर तिला खाल्ल्यावर खूप जास्त आवडलं आणि ते मी थोडंच बनवलं होतं की मी एकटीच खायले, दोघं काही खात नाही म्हणून, तर ते कमी पडलं. तर ती म्हणाली की आई मला खूप आवडलं, तू उद्या पण बनव. मी म्हटलं चला आता मला मिळाली आहे कंपनी तर बनवूया आज. आणि दुपारी वांग्याची भाजी केली होती तर ती पण उरली आहे. आणि राजेशना विचारलं तर ते बोलले ती भाजी खातील किंवा मग दुसरं काहीतरी एखादी सुकी भाजी वगैरे बनवून देईल आणि एक भाकर टाकून देईल. तर मग असं आहे, तर मी आता मस्त अशा वरण चकोल्या बनवून घेत आहे. डाळ शिजायला लावली आहे मी, तुरीची डाळ.
आणि बाहेर मस्त असा पाऊस आणि गरमागरम तूप टाकून अशा वरण चकोल्या खाण्यात वेगळीच मजा आहे. मला तर खूप जास्त आवडतो हा पदार्थ. आणि जेव्हा त्रिशा म्हणाली की मला खूप आवडला आई उद्या परत बनव, तेव्हा मलाच खूप छान वाटलं की म्हटलं बरं आहे आपल्याला आता कंपनी भेटली तर बनवायला काही हरकत नाही, नाही तर एकटीसाठी बनवणं होत नाही. आणि माझं ते खाणं पण तितकं होत नाही आवडत असून पण. तर म्हटलं चला आज बनवूया. मग आता मी वरण बनवून घेणार आणि सोपी रेसिपी आहे, माझ्या मते बऱ्याच जणांना माहीतही असेल. तर डाळ शिजायला लावली आहे, मस्त अशी फोडणी देऊन गरमागरम आज वरण चकोल्यांचा बेत आहे. राजेश पण आता ऑफिसमधून येतीलच, मग बघूया त्यांना काय बनवायचं ते त्यांच्यासाठी बनवून देईल. आणि आम्हाला दोघींना मस्त आज वरण चकोल्या आहे. तुमच्याकडे करता का आणि तुम्हाला आवडतात का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि वरण चकोल्या झाला की तुम्हाला पण दाखवते. आणि हो, वरण चकोल्यांवरून मला एक किस्सा आठवला राजेशचा, की त्यांना हा पदार्थ माहीत पण नव्हता वरण चकोल्या काय असतं. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी म्हटलं चला आज वरण चकोल्या बनवूया. त्यांनी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता तेव्हा, कारण माझ्या सासरी वगैरे हे कधी करत नाही, सो त्यांना माहीत नव्हतं. तर ते म्हणाले होते हे काय पदार्थ आहे वरण चकोल्या, आज चकोल्या खाल्ल्या उद्या सोनूला बनवून खाल. म्हणजे जेव्हा पण हे वरण चकोल्या हा टॉपिक निघतो ना मला ते आठवतंच आणि मला प्रचंड हसायला पण येतं. माझी एक फ्रेंड आहे शुभांगी, तिला पण मी हा किस्सा सांगितलेला, ती पण एवढी हसली होती तेव्हा. तिला पण माहिती आहे वरण चकोल्या हा पदार्थ. तर ती एक दिवस म्हणाली होती आज मी वरण चकोल्या बनवल्या. तर मी तिला सांगितलं होतं की राजेश असं म्हणाले की आज चकोल्या बनवल्या उद्या तर सोनूला बनवून खाल, काही पण खाता का तुम्ही असं. आता तिला आठवत असेल की नाही माहित नाही, पण तेव्हा तिला खूप हसू आलेलं. तर असा हा छोटासा किस्सा आहे आणि मला आठवला, म्हटलं चला हा आपण व्हिडिओमध्ये सांगूया म्हणून. तर तुम्हाला माहीत आहे की नाही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं माझ्या इथे वरण चकोल्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत. 1-2 मिनटं ठेवलं की झाल्या, मस्त अशा झाल्या आहेत बघा. राजेशनं एक भाकर बनवून दिलेली, त्यांचं जेवण पण झालं, माझ्या वरण चकोल्या पण झाल्या, माझा ओटा पण आवरून झाला सगळा, फक्त गॅस पुसायचा आहे. पण तो थंड झाल्याशिवाय पुसता येत नाही म्हणून राहिलं आहे. आता झाल्याच आहे ते. काय ग त्रिशा, भूक लागली का? आवडला होता ना तुला काल? चला आता त्रिशा आणि मी जेवायला बसतो. चलो, तुला ह्या प्लेटमध्ये देऊ मी, ह्याच्यात फक्त चमचा ठेवत होती. अगं ह्याच्यात थंड नाही होणार पटकन म्हणून, हे थोडी पसरट आहे ना, ह्याच्यात फक्त चमचा ठेवत होते मी म्हणून घेतली होती ती. काय करू, कशात देऊ? चला मस्त असं आता हे खायला तयार आहे. तर इथे माझं बाऊल आणि हे त्रिशाचं. स्वतः त्रिशाला देते मी पहिले. अरे असं नको बसू त्रिशा, गरम आहे प्लेट. ही टेबल घे, नाही तर डायनिंग टेबलवर बस. कुठे बसते? चप्पल साईडला काढ, चप्पल साईडला काढ. बस, तुझं स्टूल घे, नाही तर मग डायनिंग टेबलवर बस ना. छान आहे, आवडलं? कालच्या सारखंच झालं का? खा आता पोटभर. तुम्हाला देऊ थोडं? थोडंसं तुम्हाला आठवतं का हो? तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं होते? वरण चकुल्या म्हटलं मी तर. चकुल्या काय, चकुल्या खाता उद्या सोनूल्या खा. बाबाला जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं होतं ना वरण चकुल्या करायचं, बाबा म्हणताय काय हा हे काय म्हणे, चकुल्या उद्या सोनूला करून खा म्हणे. तिच्यानंतर लोणुल्या खाऊया. लोणुल्या काय असतं? चला घे खाऊन आता. देऊ तुम्हाला एका वाटीमध्ये थोडं? ठीक आहे, चला आता जेवते मी पण. एकीकडे चालू आहे हास्य जत्रा.
जेवण झाल्यावर आम्ही तिघांनी पण थोडा वेळ टी व्ही बघितला. आजकालचं सध्याचं आमचं अगदी फेवरेट झालं आहे तिघांचं पण हास्य जत्रा. आम्ही थोडा वेळ दिवसभरात केव्हा तरी हे बघतोच आणि मस्त गेला माझा आजचा हा दिवस. आजचा माझा आवडतीचा मेनू मी आज बनवला होता, तो पण खूप वर्षांनी आणि एकदम टेस्टी झाला होता. त्रिशाने पण एकदम आवडीने खाल्ला. तर असा होता माझा आजचा हा दिवस आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, माझं इंस्टाग्राम पेज जर तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.